सो गाईज, आज आपण बनवणार आहोत बोंबलाची चटणी. त्याच्यासाठी मी सुके बोंबील माझ्या गावावरून आणलेले चांगले मस्तपैकी स्वच्छ धुवून वगैरे भिजत घालून ठेवले. त्यात एक छोटा बटाटा, एक वांगं असं कापून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. इथे घेतलेले आहेत सगळे मसाले. इथे कांदा टोमॅटो कापून एका कढईमध्ये तेल टाकून छान असा कांदा फ्राय करायला घेतलेला आहे. कांदा आपण मस्त फ्राय करून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत एक टोमॅटो. त्याच्यानंतर कांदा टोमॅटो मस्तपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. छान असा तेलामध्ये त्याचा सुगंध सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा टोमॅटो छानपैकी फ्राय झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आपले मसाले. त्याच्यामध्ये मसाल्यांमध्ये पहिलं घालायचं आहे आपल्याला लाल तिखट. 2-3 चमचे चांगले मस्तपैकी लाल तिखट घालायचं आहे, कारण ती बोंबलाची चटणी तिखटच छान लागते, तिखट आणि आंबट. मासे असतील ना, सुके असू दे किंवा ओले असू दे, तिखट आणि आंबटपणा त्याला हवाच. त्याच्यानंतर गरम मसाला, हळदी टाकून आपण कांदा टोमॅटो छानपैकी फ्राय करून घ्यायची आहे. मस्तपैकी तेल सुटेपर्यंत आपण फ्राय होऊ द्यायचे. फ्राय झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला भिजत घातलेला आपले सुके बोंबील, बटाटा आणि वांगं. तेही मस्त मसाल्यामध्ये आपल्याला छानपैकी असं फिरवून घ्यायचं आहे. मस्त असा सुगंध सुटलेला आहे छान. मंडळी, आज आहे फ्रायडे, तर फ्रायडेच्या दिवशी आपण सुकी बोंबलाची चटणी बनवायला घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला थोडंसं पाणी घालून झाल्याच्यानंतर आपल्याला आहे ना, त्याच्यामध्ये आपला जो आपण गोडा मसाला, कांदा खोबऱ्याचा मसाला वाटून ठेवलेला होता, तो मसाला आपण घालायचा आहे. मसाला घालून घेतल्याच्यानंतर आपण अजून एकदा त्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे. बघू शकताय मंडळी, किती छान दिसते आपल्या बोंबलाची चटणी. भाकरी किंवा चपातीसोबत ऑलवेज खायला खूप छान लागते ही, टेस्टी. मस्तपैकी त्याला रट्टामट्टा आता कड येऊ लागलेला आहे. मस्त कड येऊ द्यायचा आहे आणि तयार झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक कड आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण आपल्याला घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेतले मंडळी. इथे मीठ घालून झाल्याच्यानंतर आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना, आंबटपणा येण्यासाठी 4-5 चांगली कोकमं घालायची आहेत. इथे मी छान आंबट कोकमं घातलेली आहेत, कोकणातलीच आहेत, ओरिजिनल कोकमं, आंबटपणा येण्यासाठी. छान असं आपल्याला बोंबलाची चटणी आपली शिजत आहे आणि शिजून झाल्याच्यानंतर आपण मस्तपैकी त्याला टेस्ट देऊन खायचं आहे. बाय.